तर आज काय मग आमच्याकडे तरकारीवाली मावशी आली नाही, त्यामुळे मी पडले कोड्यामध्ये की बनवायचं काय. मग आमच्या आहोंनी म्हणले की आज बनवूयात अंडा करी. मग काय लागली मी तयारीला. चपात्या बनवायचा काय आज मूड नव्हता माझा, त्यामुळे बनवल्या छान अशा भाकरी गरमागरम आणि त्यानंतर टाकली कुकरला अंडी उकडायला. उन्हाळा असल्यामुळे मावशी तरकारी घेऊन यायला कधी कधी गॅप असाच करत असते आणि मी कोड्यात पडत असते तरकारी ताजी ताजी नाही आली की. तरी तर अंडे उकडेपर्यंत म्हणलं तयारी करून घेऊया अंडा कढीची. मग काय लसूण नव्हता सोललेला, त्यामुळे लसूण हे सोलावा लागला मला. आणि लसूण सोलायचं थोडं अवघड वाटतं मला काम. तुम्हालाही असंच वाटतं का माझ्यासारखं? मी वेळ भेटेल तसं लसूण सोलून ठेवत असते जास्त. पण आज काय मला कोणत्याच गोष्टीचा मुहूर्त नव्हता. सकाळी एकतर मावशी आली नाही, त्यामुळे मूड खराब. चपात्या काय बनवू वाटल्या नाहीत आणि घरातली सगळी तरकारी संपलेली होती. मी आता जाईन थोड्या वेळाने किंवा रात्री. आता खूप ऊन झालेलं आहे, कारण ही सकाळची वेळ आहे. आजचा सकाळचा बेतच आहे अंडा करी बनवायचा. मग काय अंडे उकडले होते, घेतली अंडा कढी बनवून गरमागरम छान अशी. आणि त्यानंतर बनवली मी कोशिंबीर बनवायला घेतली. आमच्या आहोंना कोशिंबीर ही खायची होती आणि आता उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर ही खूप छान असते, थंडगार असते आपल्यासाठी. आणि दररोजच्या जेवणात कोशिंबीर असतेच किंवा ताक वगैरे मी बनवत असते. आणि काय मग कट केली गाजर, ककडी, कांदा आपले आणि छान अशी. त्यानंतर मी आधी अंडा करी करून घेतली छान अशी, बघू शकता. आणि करकर कापून हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि ही आपली कोशिंबीर तयार आहे मस्त अशी. खूप ऊन होतं, त्यामुळे काय मी दुपारी तरकारी आणायला गेले नाही. आणि रात्रीच्या वेळेस ताजं ताजं माळवं येतं, त्यामुळे सासूबाई म्हणल्या रात्री जाऊत. मग काय निघालो सासा सुना मस्त गप्पा मारत. आणि आणि सगळी बच्चा पार्टी सोबत होती छोटी छोटी, त्यामुळे काय व्हिडिओ घेता आला नाही. तिकडून येऊन तरकारी नीट केली, फ्रीजमध्ये ठेवून दिली. आमच्या आहोंचा फोन आला तेवढ्यात की आज हलकं फुलकं काहीतरी खाऊयात, त्यामुळे काय निघालो बाहेर झटपट तयार होऊन. सगळ्यांना पाणीपुरी खायची होती, पण मला भेळ खायची होती. मी पाणीपुरीही खाल्ली आणि भेळही खाल्ली. रात्रीचं जेवण काय केलं नाही, ह्याच्यावरच भागून गेलं आमचं सर्वांचं. आणि पाणीपुरीसाठी खूप गर्दी होती, अर्धा तास थांबावं लागला वेटिंगला. पाणीपुरी एन्जॉय केली, मस्त होती छान अशी टेस्टी. खूप दिवस झाले होते पाणीपुरी खाऊन, त्यामुळे छान अशी एन्जॉय केली. तर आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.